प्रिय आई बाबा, आज डॉटर्स डे आहे आणि मला अभिमान आहे की मी तुमची मुलगी आहे. तुमच्या दोघांचं प्रेम, तुमची शिकवण हीच माझी खरी ताकद आहे. लहानपणापासूनच्या अनेक आठवणी माझ्या मनात आहेत. आई तुम्हाला माझ्या वाढदिवसाला व अनेकदा स्वतःच्या हाताने फ्रॉक शिवून देत होतीस. तो माझ्यासाठी एक फ्रॉक नसून त्यात तुझं प्रेम तू गुंफलेलं होतंस. तू मला स्वेटर विणून दिलंस, विविध सुंदर ड्रेस बनवून दिलेस. त्याचबरोबर तू मला चांगल्या सवयी शिकवल्या. सुंदर रेखीव रांगोळी काढायला शिकवलंस. ती मी रोज काढत असते. वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन कसं करायचं, स्टेज डेअरिंग शिकवलंस. तू मला आत्मविश्वास दिलास, जगण्याचं बळ दिलंस. तू फक्त माझी आईच नाही तर माझी मैत्रीण, माझी ताकद आहेस. तुझा कडक स्वभावसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा होता. मी काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या किंवा काहीतरी हरवलं तरी तू माझ्या चेहऱ्याकडे पाहून लगेच ओळखायचीस. तू घरात नसलीस की मी सतत तुझी वाट पाहायची. उशीर झाला तर मला रडायला यायचं. तू मला संस्कार दिलेस, लोकांशी कसं बोलायचं, मोठ्यांचा आदर कसा करायचा, मदत कशी करायची जी आपल्याला शक्य असेल. त्याचबरोबर जिथे एखादी गोष्ट चुकीची आहे तिथे ठामपणे न घाबरता आपलं मत मांडायचं. स्वतःच्या पायावर कोणावरही अवलंबून न राहता कसं उभं राहायचं आणि ते का आवश्यक आहे हे शिकवलंस. त्याचा आता अर्थ मला कळतोय. आपल्या परिचयाचे, आपले कुटुंबीय किंवा समाजातील इतर लोक, शेजारी मला जेव्हा म्हणतात की मी तुझ्यासारखी बोलते किंवा त्यांना माझ्यात तुझा भास होतो, तेव्हा मला खूप आनंद होतो. तू मला जीवन जगायला आणि परिस्थिती हाताळायला शिकवलंस. तुझ्यामुळेच मी आज समाजात उभी राहू शकते. बाबा, तुमचा शांत स्वभाव माझ्यासाठी प्रेरणा आहे. तुम्ही नेहमी शांतपणे, संयमाने प्रत्येक परिस्थिती हाताळली. तुम्ही लिहिलेल्या कविता, लेख मी अधूनमधून वाचत असते. अनेक कविता मला तोंडपाठ आहेत, कारण त्या काव्यरचना करताना जी मजा यायची, लिहून झाल्या की त्यांचं जाहीर वाचन करणं हा माझा आवडता छंद. तुमच्या प्रत्येक कवितेतून विविध विषयांवरील, जसे राजकारण, धार्मिक, हास्यविनोद, देशभक्ती व इतर अनेक विषयांवर तुम्ही जे लिहिलंत त्यातून मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि मला देखील विषय सुचत जातात, ज्याद्वारे छान माहिती मिळते आणि लिहिण्याचा आनंद काय असतो हे कळतं. लहानपणी मी तुमच्या प्रत्येक डायरीवर माझं नाव लिहायचे, तेव्हा खूप गंमत यायची. तुम्ही जेव्हा एखादा लेख, कविता करायचे तेव्हा तुम्ही प्राध्यापक असल्यामुळे तुमच्या नावाच्या आधी प्रा असं लिहून मग स्वतःचं नाव लिहायचे आणि योगायोगाने माझ्याही नावातलं पहिलं अक्षर प्रा पासून सुरू होत असल्याने मला वाटायचं की माझे बाबा आधी माझं नाव लिहितात आणि मग स्वतःचं. बालपणी हे कळत नव्हतं. थोडं मोठं झाल्यावर जेव्हा उत्सुकतेपोटी मी तुम्हाला विचारलं तेव्हा मला माझ्यावरच हसायला आलं, कारण त्यात निरागसपणा होता हे तुम्ही ओळखलं आणि ते जेव्हा जेव्हा आठवायचं तेव्हा आपण खूप हसायचो. ते छान आनंददायक क्षण होते. मला आठवतंय, एकदा मी खेळताना माझ्या पायाला दुखापत झाली होती. मला चालताना त्रास होत होता. त्या दिवशी तुम्ही नागपूरवरून उशिरा कुहीला आले होते आणि तुम्हाला कळलं माझ्या पायाला दुखापत झालेली आहे. तेव्हा मी अंदाजाने 6व्या वर्गात असावी. तेव्हा आपल्याकडे कुठलंही वाहन नव्हतं. तुम्ही मला कडेवर पायी चालत दवाखान्यात नेलं. ते सदैव माझ्या आठवणीत आहे. ते क्षण आजही मला आठवतात. मी कॉलेजमध्ये असताना प्रत्येक परीक्षा केंद्रावर तुम्ही स्वतः मला सोडायला आणि घ्यायला यायचे. तुमच्यासाठी मी लहानच होते नेहमी. आई बाबा या दोन्ही भूमिका तुम्ही निभावल्या. तुमच्यामुळे मला धैर्य मिळालं, आत्मविश्वास मिळाला. माझे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रवास आजही सुरू आहे. त्यात अजून यश मिळालेलं नाही, पण तुमच्या आशीर्वादाने ते एक दिवस नक्की पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नरत आहेच. जेव्हा तुमची तब्येत बरी नव्हती तेव्हाही तुम्हीच धीर दिलात, ताण घ्यायचा नाही असं सांगितलं. स्वतःच्या अडचणीत असतानाही, शारीरिक वेदना सहन करत असतानाही सकारात्मक राहिलात आणि आम्हा बहिणींना शिकवलत की परिस्थिती काहीही असो ती स्वीकारून पुढे चालत राहायचं. आई बाबा, तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. देवाने मला तुमच्यासारखे आई बाबा दिले ही माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. मी आज आणि नेहमीच अभिमानाने सांगेन की मी तुमची मुलगी आहे. हाच माझा सर्वात मोठा अभिमान आहे. तुमचीच आईची प्रांजू आणि बाबांची पांजा.